श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण केला होता आपला 33वा अध्याय। तर आता आपण सुरू करत आहोत आपला 34वा अध्याय। अध्याय 34वा रुद्र अध्याय महात्म्य राजपुत्रांना जीवदान, हे आपल्या आत्ता अध्यायाचं नाव आहे। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकांना म्हणाले, परशुरांनी भद्रसेन राजांना सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले। तेव्हा राजा म्हणाले, मुनिवर्य, माझे पुत्र व प्रधान पुत्र यांना राजवैभव आणि भोगांविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात त्यांच्या भविष्याविषयी चिंता उत्पन्न झालेली आहे। कृपया माझ्या पुत्रांचे भविष्य सांगा। पराशर म्हणाले, मित्रांनो बघा, मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं जे त्रिकालदर्शी ऋषी यांना त्या राजांनी बोलवलेलं होतं। तर त्यांना आपल्या पुत्रांबद्दल सांगितलं की आमच्या पुत्रांना आमचे पुत्र एवढे ते इतके साधे का राहतात, त्यांना का बरं असं वस्त्र दागिने या सगळ्या गोष्टींची आवड नाही, रुद्राक्ष घालूनच ते खूप आनंदी असतात किंवा तर हे सगळं सांगितलं। मग जे त्रिकालदर्शी जे साधू त्यांच्या घरी आलेले होते त्यांनी त्यांना त्यांचं काय कारण होतं या सगळ्या गोष्टीचं हे त्यांनी सांगितलं होतं। तर हे त्यांना माहिती झाल्यानंतर ते म्हणताय, पराशरांनी जेव्हा भद्रसेन राजा यांना सधर्म आणि तारक यांच्या मागील जन्माबद्दल सांगितले तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली की कसं व्हायचं यांच्या भविष्याचं। तर पराशर पुढे म्हणताय, राजा, तुम्ही विचारलेत म्हणून सत्य सांगणे मला भाग आहे। तुमच्या पुत्रांना फक्त 12 वर्षे आयुष्य आहे आणि त्यांच्या आयुष्याचे आता केवळ 7 दिवस राहिलेले आहेत। 8व्या दिवशी त्यांचा मृत्यू होईल। ते ऐकून राजा राणींना धक्काच बसला। ती दोघे धाय मोकलून रडू लागली। नक्कीच मित्रांनो, ज्या आईवडिलांना हे माहिती होईल की त्यांचा जो पुत्र आहे तो लवकरच त्यांना सोडून जाणार आहे कायमचा, तर ते आईवडील आतंक तर करणारच। त्यांनी पराशरांना राजपुत्र सधर्मांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली। तेव्हा ते म्हणाले, राजा, घाबरू नका, भगवान शंकरांना शरण जा, त्यांची आराधना करा, त्यांच्या रुद्र अध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ करा। रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे, शिवस्वरूप आहे। रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदांचे सार। त्यांच्या पठनाने मनुष्य निष्पाप होतो, तपश्चर्या फलद्रूप होते, 4ही पुरुषार्थ साध्य होतात, इहपर कल्याण होते, संकटातून मुक्तता होते आणि अपमृत्यू टळतो। हा रुद्राध्याय महादेवांनी प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला। त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तऋषींना दिला। त्यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला। राजा, जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो त्याचे तेज, बल, धृती, आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिगत होते। रुद्राभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्रार्थना करणाऱ्यांना पूर्वजन्मातील पातके आणि मृत्यूंचे भय राहत नाही। आपल्या हातातून न कळत एखादे दुष्कृत्य घडले तर रुद्रपाठ करून प्रायश्चित्त करावे। रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यमधर्म कधीही जात नाही। रुद्रपाठकाला शिवलोकी सद्गती मिळते। म्हणून मी सांगतो तसे करा। 100 विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची 10,000 आवर्तने करवून घ्या। शिवप्रभूंना अखंड जलाभिषेक करा। त्या जलाने तुमच्या पुत्रांना स्नान घाला। ते तीर्थ त्यांना प्यायला द्या। त्या योगी त्या दीर्घायुष्य, धुरंधर व कीर्तिवंत होते। पराशरांनी भद्रसेन यांना जेव्हा ते विचारलं तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती उपाय त्यांना सांगितला आणि तो उपाय होता रुद्राभिषेक करणे। तर रुद्राभिषेकाचा याच निमित्ताने त्यांनी रुद्राभिषेकाचा महिमासुद्धा राजांना सांगितला की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य वाढवून घेऊ शकता। तेव्हा भद्रसेनांनी पराशरांनाच अनुष्ठानाचे पौरोहित्य सहाय्य करण्याची प्रार्थना केली। 100 ब्राह्मण बोलावले। अनुष्ठान विधिवत प्रारंभ झाला। एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली। राजांनी संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले। शिवजींवर अभिषेकाची सतत धार धरण्यात आली। त्या जलाने राजपुत्रांना स्नान घालण्यात आले।
मित्रांनो, आपण आत्ताच्या ह्या अध्यायामध्ये इथेच थांबत आहोत. आपला हा अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.